मरियाई चौकाजवळील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून कामाला सुरुवात झाली आहे। पूर्वतयारी म्हणून पुलावरील डांबरी रस्ता, दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे, लोखंडी पत्रा आणि महावितरणच्या वायरी काढण्यात आल्या आहेत। 14 डिसेंबर रोजी पूल पाडण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी झाली आहे। रविवारी दुपारी पूल पाडला जाणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वे पुलावरील आणि खालील रेल्वे रुळाच्या बाजूला कामाला सुरुवात होणार आहे। महावितरणच्या वायरी काढून त्यांना पद्धतशीरपणे दुसरीकडून कनेक्शन देण्यात आलं। रविवारी 11 तासांचा मेगा ब्लॉक असून सकाळच्या पहिल्या 2 तासात रेल्वे ब्रिज खालील विद्युत तारा काढण्यात येतील। त्यानंतरच्या 6 तासात ब्रिजवरील लोखंडी गर्डर काढण्यात येणार आहे। शनिवारी पुलावरील कॉन्क्रीट काढलं, त्यानंतर खालच्या बाजूनं सपोर्ट देऊन वरच्या बाजूनं गॅस कटरनं गर्डर कट करणार आहेत। गॅसनं कटिंग झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं गर्डर उचलून काढलं जाणार आहे। अशा पद्धतीनं 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल हा पाडला जाणार असल्याचं समजतं। 103 वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्यासाठी 200 टनांचे 2 मोठे क्रेन मागवण्यात आले आहेत। रविवारी पुलाच्या पाडकामामध्ये हे क्रेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत।